काय रे, काय झालं चिनू? ताई, या लोकांना ज्या गोष्टी कळत नाही त्या आम्हाला का विचारतात? म्हणजे काय आता? हे बघ, आता हा पूर्ण धडा त्यांनीच लिहिलाय, तर त्याची उत्तर पण त्यांनीच लिहिली पाहिजेत. अरे वेड्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्यायची असतात ना. तू म्हणजे ना चिनू कहर आहेस. हे बघ, आता मला या धड्याच्या शेवटीचा कारणे द्या हा प्रश्न अजिबात आवडत नाही. का रे? आता ज्यांनी धडा लिहिलाय त्यांनीच कारण द्यायची ना. आता बघ ना, हा पूर्ण धडा बाष्पीभवनावर लिहिलाय, तरी आम्हाला विचारतात की उन्हात ठेवलेले कपडे लवकर कसे वाळतात. अरे पुस्तक लिहिणाऱ्यांना सगळं माहीत असतं. तो धडा तुम्हाला किती समजलाय हे बघण्यासाठी ते तुम्हाला असे प्रश्न विचारतात. अगं तसं तर मला माहिती आहे की हे कपडे बाष्पीभवनामुळे वाळतात. बघ, म्हणजे तुला धडा कळलाय. हो, धडा तर कळलाय मला, पण हे प्रश्न कशाला उगीच नाही रे बाळा. कधी कधी काय होतं माहितीये, आपल्याला धडा समजलेला असतो, पण एखाद्या गोष्टीचं कारण विचारलं की नेमकं ते आपल्याला सांगता येत नाही, गोंधळ होतो आपला. म्हणून हे असे प्रश्न स्वतःला विचारले की आपल्याला आपलं छान समजतं. पण ताई, तुला जे माहिती आहे त्याचं कारण तुला कोणी विचारलं तर तुला कसं वाटेल? आता माझ्या पण एका क्वेश्चनचा आन्सर दे. हे सगळं का विचारलं तू सई मला? ताई सांग ना. नाही चिनू, तू म्हणतोयस तसं कारणे द्यायचे सगळेच प्रश्न सोपे नसतात. नसतात रे, म्हणजे ते आपल्याला वाटतात पण ते सोपे नसतात. नाही म्हणजे नाही, हे होणार नाही. पण आवाज, चल चल चल. केतकरांच्या घरातले धजावलेच कसे हे असं काही करायला? परस्पर निर्णय घेऊन मोकळे झालात तुम्ही दोघं. अरे तुमचा बाप अजून जिवंत आहे, तो गेल्यानंतर तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मी असेपर्यंत दरपत्र किंवा दुकानाची माहिती ही इंग्रजीत छापली जाणार नाही. अहो काय झालं? विचारा तुमच्या चिरंजीवांना. अगं आई, पदार्थ घरपोच देणारी एक कंपनी आहे, त्यांची माणसं आली होती दुकानात. म्हणजे ते काय करतात की ग्राहकांकडून पदार्थांच्या मागणीची नोंदणी करतात आणि मग आपल्या दुकानातून माल घेऊन तो त्यांना घरपोच देतात. पण यात त्यांचा काय फायदा? अगं आपल्याकडून ते माल थोडा स्वस्तात घेतात, तोच त्यांचा नफा. पण जिन्नसाचे दरपत्रक आणि पदार्थाची काही माहिती हे त्यांना इंग्रजीतून द्यावी लागते, त्यांच्या संकेतस्थळावर टाकायला. हा, कारण त्यांचे अनेक ग्राहक अमराठीही आहेत ना, त्यामुळे आपला खपही वाढेल आणि आपले पदार्थ मुंबईच्या बाहेर सुद्धा जातील. That's a fantastic idea. प्रॉफिट ग्रो होऊ शकतो. आमच्या व्यावसायिक बाबींमध्ये तू ना खुपसू नकोस. नफा वाढवण्यासाठी आमच्या तत्वांना मुरड घालायची आमची तयारी नाही. काही झालं तरी आमचं दरपत्रक आणि पूर्णान्न दुकानात मिळणाऱ्या पदार्थांची माहिती ही इंग्रजीमध्ये दिली जाणार नाही. केवळ अशक्य. मी झोपायला निघालोय. आता या विषयावर कोणीही चर्चा करणार नाही, कळलं? लाईव्ह सुसाईड बघितलं तू मायकल कधी? बापरे, म्हणजे आत्महत्या? आणि ती पण थेट घडताना? अगं बाई, ईश्वरा.
अरे आता हे काय काढलंयस नवीन? नाही, आणि हे असं काही होताना कोण कशाला बघेल ना. जॅक्सन, तू कधी कधी काही विचारतोस. मी बघितलं आता इथे घरामध्ये सुसाईड. काय अभद्र बडबडतोयस तू? हा जो डिसिजन घेतला ना तुम्ही आप्पा, हा सुसाइडल आहे. साई हॅज टॉट मी मराठी. त्याच्यामध्ये एक म्हण आहे, तसा तुम्ही पायावर धोंडा मारून घेता. अरे तूच काय, तुझा बाप सुद्धा जन्माला आलेला नव्हता तेव्हापासून हा अप्पा केतकर मराठी पदार्थ विकतोय. आता व्यवसायातले निर्णय कसे घ्यायचे हे तू मला शिकवणार? चेंज व्हायला तयारच नाही तुम्ही आप्पा. यू नीड टू चेंज अकॉर्डिंग टू टाइम. माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार नाही. व्यवसाय बुडाला तरी बेहत्तर, पण इंग्रजी भाषेसमोर शरणागती पत्करणार नाही. ओके. बिझनेसमॅन ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालं तरी पण म्हणजे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक. हा, जस्ट इमॅजिन आप्पा, प्रिंट मीडियामध्ये तुमचा फोटो छापून येणार. बिझनेस मॅगझिन्सच्या कव्हर पेजवरती आप्पा केतकर. तुम्ही असा रॉयल चेअर वरती बसलाय. तुमच्या राईट हँड साईडला अंकल, लेफ्ट हँड साईडला मायकल. व्हॉट अ स्टोरी. अ जर्नी फ्रॉम कोकण to every Marathi household. रोज फोन कॉल्स येणार आप्पा तुम्हाला फॉर इंटरव्ह्यू. मुलाखत घेणार तुमचा सगळे लोक. तुमचा कार तुमच्या शॉपच्या समोर येऊन थांबणार. त्यातनं तुम्ही बाहेर येणार आणि समोर क्राऊड 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 क्राऊड. क्राऊड तुमच्या जवळ येणार, तुम्हाला फोटोग्राफ मागणार, तुमचा ऑटोग्राफ मागणार. आप्पा केतकरांचा विजय असो असं स्लोगन पण ऐकू येणार. आप्पा आप्पा केतकरांचा विजय असो. आप्पा केतकरांचा विजय असो. बिझनेस टायकून आप्पा केतकर. बिझनेस टायकूनला मराठीमध्ये काय बोलतात? उद्योग शिरोमणी. उद्योग शिरोमणी विश्वासराव ए.के.ए. आप्पा केतकर. त्यांच्या कंपनीचा ग्राफ हायेस्ट लेवलवरती. एव्हरीथिंग इज पॉसिबल आप्पा. सगळं होऊ शकतं, बट नाही होणार. बिकॉज तुमचं तत्व इट्स नॉट पॉसिबल. काय नाही होऊ शकत. झोपा तुम्ही. गुड नाईट. हा व्यवसाय म्हणजे काय पोरखेड वाटला तुला? तुझे सल्ले घ्यायला? माझा मी समर्थ आहे व्यवसाय सांभाळायला. लिसन एव्हरीबडी, ऐका, आज कोणी झोपायचं नाही. मजा येणार बघा तुम्ही. जस्ट इमॅजिन आप्पा, प्रिंट मीडियामध्ये तुमचा फोटो छापून येणार. बिझनेस मॅगझिन्सच्या कव्हर पेजवरती आप्पा केतकर.
अरे अरे उठ, हे कांगारू, अरे उठ. कुंभकर्णालाही लाजवेल अशी झोप आहे याची. कोण कुंभकर्ण? कुंभकर्ण तुमचा कोण ब्रदर, भाऊ आहे माझ्यासारखा? हे आहे तुझ्यासारखाच, पण माझा कुणी नाहीये. ओ अरे ते जाऊ दे, तू ते उद्योग शिरोमणीच सांगत होतास ना, ते काय आहे? सो यू आर इंटरेस्टेड? अरे आधी तू नीट सांग तर. ऑस्ट्रेलियामध्ये चिकनचा खूप मोठा ब्रँड आहे. इट्स वर्ल्ड फेमस. सगळं ऑस्ट्रेलियामध्ये चिकन विकतात ते. बट यू नो व्हॉट, द ओनर इज प्युअर व्हेजिटेरियन. ते चिकन खात नाही म्हणून चिकनचा बिझनेस पण करायचा नाही, हे रॉंग आहे अप्पा. ते असं केलं असतं देन आज सिडनीमध्ये स्मॉल ग्रोसरी स्टोअर असतात त्यांचा. तुम्हाला इंग्लिश बोर्ड्स, इंग्लिश इन्फॉर्मेशन वाचायला नाही आवडत, नका वाचू. आय एम नॉट फोर्सिंग यू. बट कस्टमर्स, त्यांना वाचू दे, त्यांना आवडतात. तुमचं कस्टमर्स वाढलं तर ते तुम्हाला नाही चालणार आप्पा. तुमचं प्रॉडक्ट विकून तुमचा बिझनेस वाढला तर ते नाही पाहिजे आप्पा तुम्हाला. ते पाहिजे तुम्हाला. देन काय एवढा विचार करता बाकी गोष्टीचा? अँड तुमच्या दुकानमध्ये फक्त मराठी बोर्ड लागणार, नॉट इंग्लिश. इंग्लिश इन्फॉर्मेशन फक्त वेबसाईटवरती फॉर द कस्टमर्स. ते वाचतील इंग्लिश, तुम्ही नका वाचू. आपा हे हट्ट तुम्ही सोडला ना, तर तुम्ही बिझनेस टायकून होऊ शकता. प्राइड ऑफ बार्ले, अप्पा केतकर. मी काय म्हणतो कांगारू, अरे तू तिकडे काय करतोय? कोण आहे का तिथं? नो नो नो, कोण नाही आप्पा, कोण नाही. सो तुम्ही देणार ना परमिशन इंग्लिश ब्रोशर्स अँड इंग्लिश रेट कार्ड साठी? हे बघ, तुझ्या त्या परदेशातली उदाहरणं तू इथे देऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. सो नाही देणार परमिशन? बघू, पूर्ण विचार केल्याशिवाय हा आप्पा केतकर कुठलाही निर्णय घेत नाही. तू झोप आता. शाळेतील पुस्तकातला असो नाहीतर आयुष्यातला, कारणे द्या हा प्रश्न कधी सोपा नसतोच. या कांगारूने दिलेल्या प्रस्तावावर मी काल रात्रभर विचार केला. आप्पा, मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुम्हाला पटतंय का त्याचं म्हणणं? नाही नाही, त्याचं म्हणणं पटतंय म्हणून नाही, पण आपले दरपत्रक आणि आपल्या पदार्थांची माहिती ही जर त्या दळभद्री इंग्रजी भाषेत छापली तर ती काही आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीये. आणि दुकानात येणार आहेत फक्त ग्राहक, ते आपल्याला हवेत. त्यामुळे आपल्या स्वदेशी तत्वांना कुठलीही मुरड न घालता आपल्या पदार्थांचा खप जर वाढणार असेल तर प्रायोगिक तत्वावर हे करून बघायला हरकत नाही.
आप्पा धन्यवाद. हो म्हणजे खूप मोठा असा ऐतिहासिक निर्णय हा. एकदम निष्कर्षावर यायची घाई करू नका. मी हा निर्णय घेतोय म्हणजे मी माघार घेतली किंवा आपल्या स्वदेशीच्या तत्वांपासून तसूभरही ढळलोय असा त्याचा अर्थ होत नाही. देश माझा मान, स्वदेशी माझा अभिमान, हे ब्रीदवाक्य घेऊनच आजपर्यंतची वाटचाल या अप्पा केतकरनं केलेली आहे आणि तशीच वाटचाल ही यापुढेही चालू राहील. कळलं? हो. पाया पडतो आप्पा. वा कल्पना, आज पोळ्या अगदी छान फुगतायत तुझ्या. आई, आज सगळ्यात जास्त फुगलेली पोळी ना मी नचिकेतला वाढणार आहे. किती हुशारीने त्यांनी ह्यांना पटवलं बघितलंस ना. आपल्याच्यानी जमणार होतं का हे? छे बाई, आपल्या तर मनात सुद्धा आलं नसतं असं काही करायचं. अप्पा एकदा नाही म्हणाले की नाही. काहीही कारण नसताना अडून बसायची सवयच आहे यांना. काय तर म्हणे विचार करतो. सतत अविचाराने वागणारा माणूस कसला विचार करणार आहे? ईश्वरा, नाही नाही, आपण नाही हसले मी. म्हणजे मग मला हसलीस? हो. नाही आई, तुम्हाला कशी हसेन मी? नाही आई. अहो अगं कल्पना, किती भाबडं असावं माणसानी. आमच्या प्रसन्नाला नगास नग भोळी मिळाली असा तू. होय हो आई. मिठी मारत बसलीस तर पोळी करा. अगं बाई, हो खरंच. नाही नाही नाही, बघते बघते. काय अगं, वेळ लागलाय का तुला? हो हो, मला वेळ लागलाय असंच समज. आय एम मॅडली इन लव्ह विथ रणबीर. काय हे, माझी मैत्रीण शोभत नाही का? एवढी कशी चित्रपटिक तू? काय काय म्हणालीस? चित्रपटिक? अशा इंग्रजी शब्दांसाठी मराठी नवीन नवीन शब्द आपणच शोधून काढायला हवेत. अप्पा केतकरांची नात अगदी बरोबर शोभतेस तू. हे सगळं ना तूच करू शकते, पण मी फक्त रणबीरवर प्रेम करू शकते. तुला माहितीये, मी काल जेव्हा त्याचा मूवी पाहिला ना, आणि ती मूवी पाहिल्यानंतर ना मी परत त्याच्या प्रेमात पडलीये. मला तो खूप आवडतो. इट्स टू गुड यार. अगं रिचा, इतक्या पटकन कसा प्रेम हा शब्द वापरलास तू? प्रेम असं काही नाहीये, हे फक्त आकर्षण आहे आणि हे फार दिवस नाही टिकत. हे बघ, मी तुझ्यासारखं ना अनालिसिस वगैरे काही करू नाही शकत, पण आय नो वन थिंग, मला रणबीर खूप आवडतो. अगं हो हो, पण आवडतो म्हणजे काय? अगं आवडतो म्हणजे लिस्ट इज टू लॉंग डिअर. म्हणजे बघ ना, त्याचे डोळे, त्याची स्माइल, त्याचा डान्स, त्याची ऍक्टिंग, त्याचं फिजिक, त्याचं फॅशन सेन्स, मला त्याच्या बाबतीत ना सगळंच खूप आवडतं. तुला माहितीये, जेव्हा तो हिरोईन कडे बघतो ना, तेव्हा मला असं वाटतं तो माझ्याच कडे बघतोय. हो, पण या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणजे नेमकं प्रेम आहे असं होत नाही ना. प्रेम नाही, पण आपण प्रेमाची सुरुवात तर नक्कीच म्हणू शकतो ना. म्हणजे बघ ना, आपण आधीच कोणाच्या प्रेमात नाही ना पडत. आधी आपल्याला त्याच्या क्वालिटीज आवडतात, मग आपल्याला तो माणूस म्हणून आवडतो, आणि मग फायनली आपण त्याच्या प्रेमात पडतो. ही एक प्रोसेस आहे सई, जी आपल्याला सुद्धा नाही कळत. एक मिनिट हा सई. हो, हॅलो. हा बोल जुई. नमस्कार, कोण बोलतंय? हो, नाही नाही, चुकून लागलाय दूरध्वनी तुमचा. नाही, वकिलांचं काय काम असणार आहे इकडे? अहो केसकर असा नाही तर कुणी असा हो, वकील असत. अहो नाही हो. अहो नमस्कार, मी अप्पा केतकर बोलतोय. अहो चुकून लागलाय. अहो थांबाव जरा तुम्ही. काय आता? अहो वकील आहेत ते, त्यांचं इथे काय काम असणार आहे? नाही, त्यांना एखादा मराठी शब्द हवा असेल. आता माझ्याशिवाय दुसरं कोणी सांगणार आहे का? मग अहो तुम्ही जरा माझ्यासाठी काढा करताय का? अहो मगाशीच दिला ना. मला परत हवाय.
तुमची काय हरकत नाही ना? नाही नाही हा. जा. परत करू. हो हो हा. करा. हा नमस्कार. हो आज का? हो काहीच हरकत नाही. हो तुम्ही म्हणाल त्या वेळेला मी तुमच्या कार्यालयात हजर होतो. हा त्या कांगारूला धडा शिकवण्यासाठी मी पृथ्वीच नाही तर सूर्यमालेतल्या कुठल्याही ग्रहावर जाऊ शकतो. हा पत्ता तोच आहे ना? केसकर वकील, पक्षकार भवन, खारकर आळी, पार्ले पूर्व. ते तंट्या मारुतीच्या जवळून उजव्या हाताला वळायचं ना? हो मी वेळेत पोहोचतो. भेटल्यानंतर बोलू आपण. हो चालेल. पक्षकार भवन, खारकर आळी, पार्ले पूर्व. आय नीड टू रिमेंबर दिस. पण आता काय झालं आपल्याला? व्हॉट इज द मॅटर नाव?